हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आपला स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे आणि आपल्याकडे पाहुणे वगैरे येणार आहेत. मुलींचं इथं अभ्यास करायचं काम चालू आहे. एक खेळती तिच्या मैत्रिणींबरोबर, तुम्हाला दाखवते. मिस्टर इथं बसलेले आहे बघा. अनु, काय खेळती तू? तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे? शिवण्या. शिवण्या, हाय म्हण. तू हाय. म्हण गं. आता मिस्टरांचे फ्रेंड आलेले आहे, तुम्हाला दाखवते बघा. नमस्कार उदय, अरे कसा आहेस बा? बऱ्याच दिवसात या या या, स्वागत आहे तुमचं. थँक्यू धन्यवाद तुमच्या चॅनलसाठी आमच्या शुभेच्छा. अरे बऱ्याच दिवसातून भेटलास. कसा आहेस? असाच राहा, मजेतच राहा. बसा. छान. ते पालघरवरून आलेले आहे आणि ते त्यांची ओळख स्वतःच सांगतील तुम्हाला. नमस्कार. खास आमचे मित्र बंधू उदय मुत्रक यांच्याकडे पाहुणचार घेण्यासाठी आलो. त्यांनी मला बऱ्याच दिवसातून फोन केला होता की रवी, जेव्हा सिन्नरला येशील तेव्हा नक्की आवर्जून आमच्या घरी ये, म्हणून आज मी त्यांना भेटण्यासाठी खास. आणि तुम्ही जॉब काय करता? मी एस टी महामंडळामध्ये सहाय्यक सुरक्षा निरीक्षक म्हणून आहे आणि एस टी महामंडळामध्ये मी बस चेकिंग आणि डेपो व्हिजिट, डेपोची तपासणी, असं माझ्या कामाचं स्वरूप आहे. हो का? 12:30 झालेले आहे आणि हे दोघं गप्पा पण मारताय. चहा नाश्ता काही केला नाही मी, कारण की जेवणाचाच टाईम झालेला होता आणि मिस्टर पण त्यांना बोलले आता चहा नाश्ता काही करू नको, आता आपण डायरेक्ट जेवायला बसू. चला मग मी आता पूर्ण जेवायची तयारी वगैरे करून घेते, ताटं करायला घेते आणि बोलवते त्यांना मग. चला तर मग आता आपला स्वयंपाक रेडी आहे. कांद्याची पात केलेली आहे, वाढते मी आता सगळ्यांना. कांद्याची पात, पिठलं, साध्या सिंपल पद्धतीने केलेला आहे स्वयंपाक. ते आले तर माझा स्वयंपाक पूर्ण रेडी होता. लोणचं घरी केलेलं, मी स्वतः केलेलं आहे लोणचं. पापड, ठेचा वाढू का तुम्हाला? हो चालेल. पापड तिखट आहे. स्पेशल पाहुण्यांसाठी घरगुती जेवण करून सांगा कसं झालंय. वा मंडळी, अतिशय बघा, मी अचानक येऊन त्यांना फोन केला आणि अचानक आल्यानंतर सुद्धा माझ्या ताटामध्ये पंचपक्वान आहेत बघा. बेसन आहेत गरम गरम मस्त, कांद्याची पात आहे, लोणचं आहे, ठेचा, पापड, असं पंचपक्वानांचं ताट आपल्याला अशा गावाकडे आल्यानंतरच असा पाहुणचार मिळू शकतो. त्यासाठी आनंदी त्याला ताट करते मी. तर बस जेवायला. पुन्हा तिला पण वाजते आता. चला तर मग आता आपलं जेवण वगैरे सगळे आटोपले, थोडेसे गप्पा वगैरे मारल्या, त्यानंतर अचानक पिक्चरचा प्लॅन ठरला. आता आम्ही निघालो आहे पिक्चर बघायला. कोणता पिक्चर बघायचा आहे हो? चला मग आता आपण गंगाधर थिएटरला जाऊ आणि बघूया कल्की पिक्चर. चला. गंगाधर थिएटर मध्ये बघूया कल्की. कल्की पिक्चर फार सुंदर आहे. तुमच्या फॅमिलीसोबत येऊन नक्की बघा गंगाधर थिएटरमध्ये. ओके. काही बघण्यासारखं होतं त्याच्यातली सीन वगैरे. हो मग तुम्हाला नाही समजला, तुम्हाला झोपच आवर्जून या आणि पिक्चर मध्ये. गंगाधर थिएटरमध्ये. काका नाही ते घरी. आत्ताच आम्ही पिक्चर बघून आलो. पिक्चर खूप सुंदर होता आणि घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले. मुलींसाठी दूध वगैरे गरम केलं. मी चहा घेते आता. आणि आमच्या पिक्चरचं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं अजिबात सुद्धा. त्यांनी
मिस्टरांच्या मित्रांनी अचानक प्लॅन केलं पिक्चरला जाण्यासाठी, त्यामुळे आम्ही पिक्चरला निघालो आणि मिस्टरांची दिवाबत्ती पण झालेली आहे आता आणि उशीर झाला आहे. तर मी व्हिडिओचा आत्ता इथेच एंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला का नाही.